ते देव कधी गर्वाने भरलेला नाही, घमंडीने भरलेला देव नाहीये. ते काय टीव्ही मधली मालिका नाही अशी बनवली म्हणून बनवली. देवाचं खरं स्वरूप जर पाहिलं असेल, त्याच्या अंतःकरणात त्याच्या काळजामध्ये कधीच कपट नसते. आपल्या तरी अंतःकरणामध्ये घडोघडी कपट येईन, घडोघडी आम्ही खोटे बोलू शकतो, घडोघडी आम्ही पाप करू शकतो, घडोघडी आम्ही वाईट वक्त एकमेकांना बोलू शकतो, काही करू शकतो आम्ही. पण जो स्वर्गातील परमेश्वर आहे, ज्यावेळेस मनुष्य रूप धारण करून या जगामध्ये आलेला आहे, त्यांनी काहीच चूक केली नसताना, काही पाप केलं नसताना, काही गुन्हा केला नसता, अपराध देखील केला नसताना तुमच्यावर आणि माझ्यावर त्यांनी एवढे मोठं प्रेम दर्शवलं आहे. करा त्याच्याबरोबर मैत्री. आज या जगातल्या लोकांबरोबर मैत्री करून करून लोक जेलमध्ये गेलेत गुन्हा नसताना. फक्त संघ त्याच्या उभा राहण्याचा परिणाम आहे. वाईटांची संगत जरी तुम्ही धरली, त्याच्याबरोबर जर मैत्री करायला उभे राहिले आणि पोलिसांनी जर झाडा त्या ठिकाणी झापा जर टाकला, त्या छाप्यामध्ये काय होणार आहे, तो मुलगा पकडला जाणार आहे. काही कारण नसताना तो जेलमध्ये जातो. आज शिक्षा होती त्याला, चोरांच्या बरोबर उभा राहिला आहे. काय जगाबरोबर मैत्री करता? काय या जगामध्ये चांगलं? कोण जगामध्ये चांगलं वागतं? का मैत्री करता या जगातल्या लोकांबरोबर? पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं आहे की जगाशी मैत्री ही देवाशी वैर आहे. या जगातल्या लोकांबरोबर तुम्ही आणि मैत्री करायला जातो, तेव्हा त्या मैत्रीमध्ये तुम्हाला धोकाच मिळणार आहे. कोणाबरोबर पण मैत्री करायला जा, तुम्हाला दगा मिळाल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला खुपसल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला भोसकल्याशिवाय ते राहणार नाही, तुमच्या पाठीमागून खंजर खुपसल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही धंद्याचा विषय घ्या, बिझनेसचा विषय घ्या, कपड्याचा विषय घ्या, जे काही करायचं त्यांच्या बरोबर मैत्री करा. बघा, धोका तुम्हाला भेटणार, धोका मला भेटणारच. मैत्री टिकत नाहीये. किती म्हणू द्या, ताटातला माझा घास खाणारा व्यक्ती मला कधीच धोका देणार नाही. बाबा तू लिहून घे, तो व्यक्ती तुला धोका देणार आहे. 2 वर्ष गोड राहीन, पार्टनर मध्ये तू हॉटेल चालवशील, 2 वर्ष गोड राहीन, पण 3ऱ्या वर्षी तो तुला भोसकल्याशिवाय राहणार नाही. हा जगाचा इतिहास आहे. जगातल्या लोकांसंग आमची मैत्री नसावी, विश्वासू लोकांची. जगातल्या लोकांबरोबर क्षणामध्ये थोड्या वेळ थांबायचं आणि आपली त्या ठिकाणून गाडी बाजूला काढायची. ज्याने आमच्यावर प्रेम केलं, ज्याने आमच्यासाठी जीव दिला, आमच्यासाठी प्राण दिलाय, आमच्यासाठी रक्त त्यांनी सांडलेलं आहे, त्या मित्राकडे पहा. खरा मित्र तोच आहे जो अहोरात्र संकटात मदतीला हजर असतो. अहोरात्र संकटासाठी तो हजर असतो. 24 हॉर्स तुम्ही आणि मी देवाला ज्यावेळेस हाक मारतो, त्यावेळेस तो मित्र तुम्हाला आणि मला सोडत नाही, आणि कधी तुम्हाला टाकत नाही, कधी तुम्हाला विसरत नाही. कुठेही जा, त्या मित्रावर जर तुम्ही आज विश्वास ठेवला, तर मित्र तुम्हाला आज इथं पण आहे. तुम्ही उद्या नगरमध्ये गेले तरी मित्र आहे, पुण्याला जरी गेले मित्र आहे, औरंगाबादला गेले, दिल्लीला गेले तरी तो मित्र तुम्हाला सोडत नाही. तो मित्र संगती तुमच्या राहतो. या जगातला मित्र, धोका देणारा मित्र, थोड्या वेळ तुम्हाला आणि मला बोलणार, येतो म्हणणार आणि येणार नाही. काम करतो म्हणतो आणि काम करणार नाही. शब्द देतो, शब्दाला तो जागणार नाही. मग जीव कधी देणार तो मित्र? परंतु आज जगातल्या लोकांचा त्या मित्रावरती असा विश्वास आहे की विचारू नका. अशी मैत्री करतात, असं त्याच्यावरती प्रेम करतात, विचारू नका. देवापेक्षा जगातल्या मित्रावरती जास्त प्रेम करू नका. देवापेक्षा जगातल्या मित्रावरती जास्त प्रेम आणि प्रीती करू नका. तो तुम्हाला आणि मला चुना लावल्याशिवाय राहणार नाही. मित्राने आम्हाला प्रवचन दिले, मित्राने आम्हाला प्रवचन दिले, आम्ही त्याचे आभारी आहो, आम्ही त्याचे आभारी आहो. स्वर्गातून तो माझ्यासाठी परम मित्र आला, त्याचे नाव येशू हो, त्याचे नाव येशू हो, त्याचे नाव येशू हो, त्याचे नाव येशू हो. कुठून आला तो? स्वर्गातून आला. तो परम मित्र आहे. कधीच तो पवित्र आत्मा आज आम्हाला सोडत नाही आणि कधीच तो आम्हाला पवित्र आत्मा
आस टाकत नाहीये. हालेलुया. जगातल्या मित्रांच्या मनात काय काय भरलेलं असतं बघा. रोज टीव्हीला, पेपरला, न्यूजला तुम्ही बघा मित्र मित्र काय करतात. पण हा मित्र बघा, गॅरंटी लिहून घ्या, स्टॅम्प पेपरवरती लिहून घ्या, तुम्हाला आणि मला कधीच धोका देणार नाही, कधीच दगा देणार नाही, तुम्हाला आणि मला कधीच भोसकणार नाही, कधीच तुम्हाला आणि मला तो सोडणार नाही, कधीच नाही, कधीच नाही. दुःख येऊ द्या, त्रास येऊ द्या, व्याधी येऊ द्या, वेदना येऊ द्या, समस्या येऊ द्या, अडचण येऊ द्या, सगळे घरदारे नातेवाईक आम्हाला सोडतील, पण हा मित्र ज्याने आमच्यासाठी प्राण दिलेला आहे, त्याने आमच्यासाठी सत्याचा आत्मा आमच्यासाठी दिला आहे, आणि तो सत्याचा आत्मा आज आम्हाला कधीच सोडत नाही. मैत्री करायची असेल तर त्याच्याबरोबर करा. मोशेने मैत्री त्याच्याबरोबर केली. मोशेला देवाचा मित्र म्हणण्यात आले. दाविदाने देखील त्याच्याबरोबर मैत्री केली असं लिहिलं आहे. अब्राहमने देखील त्याच्याबरोबर मैत्री केली असं लिहिलं आहे. आमची खरी मैत्री जी आहे ती देवावरती आहे. देव आमची खरी मैत्री आहे, देव आमचं खरं प्रेम आहे. येशू मसीह की. म्हणून खरा मित्र जो आहे आपल्या मित्रांकरता आपला प्राण देतो, त्यालाच मित्र म्हणतात. हालेलुया. काय देतो? एक उदाहरण माझ्या डोळ्याच्या समोर आहे, आणि ते उदाहरण असं आहे की मी मुंबई या ठिकाणी प्रेयरला गेलो होतो, आणि देवाचे सेवक आहेत ज्या ठिकाणी मी थांबलो होतो, त्या देवाच्या सेवकांचा मुलगा जॉबला होता मोठा. तर रेल्वे स्टेशनवरती कोणीतरी त्याचा पाठलाग केला, आणि तो पळत असताना, त्या वायऱ्यापासून सुटका आपल्या जीवाची करत असताना जीव घेऊन पळू लागला. धावत होता, पळत होता, जीव वाचवत होता, पण लोकांनी त्याला धरलं. त्याची ओळख नव्हती, माहित नव्हतं काय झालं, पण त्याच्या बरगडीमध्ये आहे, त्यांनी चाकू भोसकला, आणि त्या ठिकाणी तो जागेवरती खाली पडला, आणि रक्त ते वाहू लागलं. बराचसा वेळ त्या ठिकाणी निघून चालला होता, पण अचानक एक मुसलमान व्यक्ती होता, म्हणजे माझ्यासारखा तरुण व्यक्ती होता, आणि त्याने त्या ठिकाणी त्याला पाहिलं, आणि मग त्याने ॲम्ब्युलन्स वगैरे केली त्या ठिकाणी, आणि मग त्याच्या वडिलांना वगैरे फोन केला. त्यांचे वडील वगैरे त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन येऊसात त्याचे वडील त्या ठिकाणी आले. त्या मुसलमानाच्या मुलाची आणि त्याची अजिबात ओळख नाही. बघा, हा विश्वासणारा, हा ख्रिस्ती मनुष्य, आणि हा वेगळ्या कुटुंबातला मनुष्य. पण जसं त्याला दवाखान्यामध्ये घेऊन गेले, त्या दिवसापासून त्या हॉस्पिटलमध्ये जोपर्यंत तो बरा होत नाही, त्या मुलाला लागणाऱ्या गोळ्या, काय काय करायचं, कशी कशी मदत करायची, त्यांच्या वडिलांना तो सगळी मदत करू लागला. जोपर्यंत तिथून डिस्चार्ज मिळत नाही तोपर्यंत एकदम त्याला प्रीतीने, प्रेमाने, ओळख पाळख नसताना देखील त्या वडिलांना, त्या आईला त्यांनी मदत केली, आणि त्या आई वडिलांनी देखील त्याला एकदम मुलाप्रमाणे सांभाळलं त्या ठिकाणी. आणि मग त्या मुलाला ज्यावेळेस डिस्चार्ज मिळाला, त्याला घरी आणलं, तर ह्या मुसलमानाच्या मुलाने असा निर्णय घेतला की तो म्हणतो, मला वडील नाही आहेत, मला आई आहे, पण फार लांब युपी त्या साईडला आहे, आणि तो आता म्हणतो की माझे पप्पा तुम्हीच आहेत आणि माझी मम्मी पण तुम्हीच आहात. आणि मग मुसलमानाचा मुलगा आणि हा एक विश्वासणारा घर, त्या विश्वासणाऱ्याच्या घरामध्ये तो मुलगा आजपर्यंत राहत आहे. आता त्याचं लग्न वगैरे झालं. ते आम्हाला सांगत होते यांच्याविषयी की तो आईकडे जात नाही, वडिलांकडे जात नाही, कोणाकडेच जात नाही, त्याच्या नातेवाईकाकडे. त्यांनी वडील आम्हालाच मांडलं, आई त्यालाच मांडली, आणि माझा जो मुलगा होता तो आजारात, त्याला दवाखान्यात त्यांनी नेलं, त्या मुलालाच त्यांनी भाऊ मांडलं, साखा भाऊ त्यांनी मांडलं. बघा, देवाच्या लोकांनो, खरा मित्र जो आहे आपल्या मित्रासाठी काय देतो? आपला जीव देतो, आपला प्राण देतो. येशू मसीह की. आणि देवाने त्या मुलाचा जीवन बदलून टाकलं. तो देखील आज प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो. त्याची पत्नी देखील आज मुसलमान कुटुंबातून आहे, ती देखील आज प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवते आणि प्रभूची ते प्रार्थना करतात. येशू मसीह की. पुढे जाऊया. दुसरे कोरिन्थीकरास पुस्तक
5वा अध्याय आणि वचन क्रमांक 21 आपण वाचूया. हालेलुया. 2 कोरिन्थीकरास पुस्तक 5वा अध्याय आणि वचन क्रमांक 21 आपण वाचू. ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले, यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे. येशूला काय ठाऊक नव्हते? म्हणा, पाप ठाऊक नव्हते. फार महत्वाचं वचन आहे. समेटाचा संदेश म्हणजे येशू ख्रिस्त या जगात कशासाठी आला? तर तुमच्या आणि माझी भेट ईश्वरासंग घालून देण्यासाठी आला. देव कसा आहे ना, येशूमुळे तुम्हाला आणि मला कळालाच. कारण येशूच्या प्रेमाकडे जोपर्यंत तुम्ही आणि मी पाहणार नाही, जग पाहणार नाही ना, तोपर्यंत सनातन देव कोण आहे माणसाला कळणार नाही. सनातन ईश्वर कोण आहे ते माणसाला कळणार नाही. एका गीतकाराने असं म्हटलं आहे, ब्राह्मण कुटुंबातून होते ते, ईश्वराची दया किती तांगतीचा लागेना, न्याय करी त्याची प्रीती सिंधू एवढी जाना. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्या वरी भार, टाकी माझ्या वरी भार. एवढा देव प्रेमळ आहे. येशू ख्रिस्ताचा पिता, स्वर्गीय पिता, तो जगिक पिता त्याला नव्हता. एवढा प्रेमळ आहे, परंतु त्या ख्रिस्ताकडे आल्याशिवाय माणसाला कळत नाही. आणि म्हणून या वचनामध्ये तुम्ही आम्ही प्रार्थना करतो 20 आणि 21, म्हणून देव आम्हाकडून विनवित असल्यासारखे आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकिली करतो. देवाबरोबर समेट केलेले असे तुम्ही व्हा, अशी आम्ही ख्रिस्ताच्या वतीने विनंती करतो. ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्या करता पाप असे केले. तुमच्या आमच्या करता. कोणा करता? देवाला पापी कोणासाठी ठरवलं? तुमच्या करता आणि माझ्या करता. तुम्ही आणि मी कोण आहेत? जगातले लोक कोण आहेत मग? लक्षात आलं ना? या जगातल्या माणसाकरता म्हणजे तुमच्या करता, भेदभाव नाही, तुमचे आणि आमचं 2 शब्द आहे. तुमच्या आमच्या करता, तुमच्या आमच्या करता पाप असे देवाला केले येशू ख्रिस्ताला, अशासाठी की यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे किंवा धार्मिक असे व्हावे. बघा, प्रभू येशू ख्रिस्ताने हा संदेश कशासाठी दिलाय? पौल काय म्हणतो या ठिकाणी? तुमच्या आमच्या करता प्रभू येशू ख्रिस्ता पाप झाला. त्याला पाप ठाऊक नसताना तुमच्या आणि आमच्या करता त्याला पापी बनवलं, गुन्हेगार बनवलं, अपराधी बनवलं. दोष देण्यात आले, नाव ठेवण्यात आली, निंदा करण्यात आली, हाणण्यात आलं, मारण्यात आलं, तुच्छ लेखण्यात आलं. तुमच्या आणि माझ्या करता त्याला ठार करण्यात आलं. तुमच्या आणि माझ्या करता काय इच्छा याच्या पाठीमाग? काय मित्र आहे बघा, तू काय समेट केला बघा. कोणी कोणाचा आरोप घ्यायला तयार नाही, पण या ठिकाणी देवाच्या वचनात लिहिलेलं आहे की जगाचे पाप त्याने आपल्यावर घेतले. जगाचे पाप येशू ख्रिस्ताने आपल्यावरती घेतले की त्याच्यावर तुम्ही आणि मी विश्वास ठेवावा. कोण घेतय का पाप कोणाचं? जगाचे पाप घेतले येशूने. हालेलुया. मंडळी म्हणा हालेलुया. देवाची स्तुती करा. जगाचे पाप वाहणारा देवाचा कोकरा, त्याने आमचे पाप, तुमचे पाप, जगाचे पाप स्वतःवरती घेतले की तुम्ही आणि मी पवित्र व्हावे, धार्मिक व्हावे, नीतिमत्वता तुम्हाला आणि मला प्राप्त व्हावी आणि तुम्ही आणि मी या जगामध्ये देवाच्या वतीने देवाची मुले व्हावी. देवाचा स्वभाव तुमच्यामध्ये यावा, देवाच्या इच्छा तुम्हाला कळाव्या, देवाच्या पावलावर पाऊल देऊन तुम्ही जगावं. म्हणून देवाने या ठिकाणी लिहिलं आहे, आमचं पाप
त्याच्यावरती घेण्यात आलं. त्याच्या ठाई पाप नव्हते असं लिहिलं. हालेलुया. हाय जगामध्ये एक्झाम्पल, हाय जगामध्ये कोणी उदाहरण. येशू मसीह की मी पापी होतो, जीवनात येशू आला. मी पापी होतो, जीवनात येशू आला. हो तारणाचा गोड आनंद येशू तू मला दिला. बोला सारे, तारणाचा गोड आनंद येशू तू मला दिला. आम्ही पापी असताना त्याने आमचं पाप उचललं आणि आम्हाला तो म्हणतो तुम्ही पवित्र आहात. जगाचं पाप वाहणारा तो म्हणतो माझं पाप, तुमचं पाप माझ्यावर घेतो आणि तुम्हाला मी शुद्ध केलं, पवित्र केलं, निर्मळ केलं, धुतलं तुम्हाला मी. इकडे लोक गंगेत जातात डुबक्या मारायला. वर्षातून एकदा येतात, वर्षातून दोनदा येतात आणि पाण्यात डुबक्या मारतात आणि ते म्हणतात आम्ही धुतलोय, आम्ही पवित्र झालो, आम्ही स्वच्छ झालोय. अरे स्नान केल्याने कुणी स्वच्छ होत नाही. रोज आंघोळ्या करता तरी पाठ घासली ना खळाखळा मळच निघतोय. शरीराला जेवढा एवढा मळ आहे तर आत किती मळ साठलेला आहे. बाहेरचा मळ काय काढून उपयोग आहे. साधू सुंदर सिंग म्हणतात आतला मळ काढा. आतला मळ कोण काढणार, आतली घाण कोण काढणार, आतलं हृदय कोण स्वच्छ करणार, आतलं हृदय कोण पवित्र करणार. साधू सुंदर सिंग म्हणतात. येशू प्रभू की आतील घाण काढण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने एक काम केलेलं आहे. आमची पाप हरण केली त्याने, आमची पाप काढली. मानव जातीची पाप काढणारा तो देव आहे. धर्माचा देव नाही कुठला तो. काराचा नाही, मांगाचा नाही, महाराचा नाही, वंजाऱ्याचा नाही, चांभाराचा नाही, कुंभाराचा नाही, वाण्याचा नाही, तेल्याचा नाही, ब्राह्मणाचा नाही, कोणाचा नाही तो. 96 कोणी मराठ्याचा पण नाही. तो सगळ्या मानव जातीचा देव आहे. तर काय लिहिलं या वचन, पहा मी सर्व मानव जातीचा देव आहे, मला अशा अवघड काही आहे का. सर्व मानव जातीचा देव आहे. जगामध्ये जेवढे माणसं आहेत हा छाप आहे की तो म्हणतो ते माझी माणसं आहेत. देव म्हणतो ते माझी लेकरं आहेत, कारण मी त्यांच्यासाठी माझा प्राण दिला आहे. त्यांचे पाप तो म्हणतो मी वाहिलेले आहे. हरिहर म्हणजे पापापासून मुक्ती देणारा देव, पापापासून सोडवणारा देव, पापापासून आजाद करणारा देव आहे. त्याला हरिहर असं मंत्रामध्ये म्हटलेलं आहे. काय नुसतं मंत्र म्हणून जमत नाहीये, मंत्राचा अर्थ पण कळणं गरजेचं आहे. येशू प्रभू की आमचे पाप त्याने हरण केले, आमचे पाप त्याने काढून घेतले आणि आज पाप काढल्यामुळे, हे वचन ऐकल्यामुळे आज आम्हाला पश्चाताप होत आहे. आज आम्ही देवाला क्षमा मागतो. देवाला आम्ही मनापासून हृदयापासून रडून प्रार्थना करतो की प्रभू आमच्या चुका झाल्या, आम्हाला माफ कर, आम्हाला क्षमा कर. माफी मागतो देवाला. का बरं? अरे देवाने सद्बुद्धी दिली, देवाने स्पर्श केला, देवाने दर्शन दिलं, देवाचा शब्द ऐकला, त्यावेळेस आम्ही भगवंतासमोर हात जोडून माफी मागतो ना. कोण माफी मागतं का? हालेलुया. कोणी जगामध्ये माफी मागत नाही, पण ख्रिस्ताकडे जो व्यक्ती येतो त्याला पहिली मागावी लागते माफी. त्याला पहिली करावं लागते क्षमा. कारण जगामध्ये पाप हरण करणारा तो येशू ख्रिस्त आहे. आणि तो जर एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये प्रगट होण्याची इच्छा असेल, अपेक्षा असेल, त्या माणसाला दर्शन देण्याची इच्छा असेल, त्या माणसाला पश्चाताप करावा लागेल. वचन ऐकल्यानंतर प्रभूला म्हणावं लागेल की देवा मला क्षमा कर, मी चुकलोय, मी गुन्हा केला, मी अपराध केला, असं केलं तसं केलं, पण इथून पुढे मी करणार नाही. ही सलेंडर प्रेयर आहे. ज्यावेळेस मनुष्य देवाला क्षमा मागतो त्यावेळेस त्या ईश्वराचं, त्या भगवंताचं दर्शन त्याला होणार आहे. कोणाला नाही होणार दर्शन, कोणाला तो देव भेटणार नाही. किती स्नान करा, किती आंघोळ्या करा, किती पाया वाऱ्या करा, किती उलथे पालथे पुढे पडा, आम्ही सगळं करून आलेलो आहे, काय भेटत नाही पुढे. किती बोकडे कापा आणि किती कोंबडे कापा, किती माळा जपीत बसा, काय भेटत नाही कोणाला. हे मी नाही सांगत, हे ग्रंथांमध्ये लिहून ठेवलेलं आहे. पण राक्षस आणि सैतानाने माणसाचे डोळे जे आहेत आंधळे करून टाकले. त्यांचे आंधळे डोळे, आत्मिक डोळे उघडतच नाहीये.
पट्ट्या बांधून ठेवल्यात, पट्ट्यावरती पट्ट्या. जे लहान लेकरं खेळ खेळतात, पट्ट्या बांधून एकमेकांना शिवण्याचा प्रयत्न करतात, पण ते हातीच लागत नाही. तसं सैतानाने काय केलेलं आहे, माणसाचे डोळे बांधून ठेवलेले आहेत. जगिक डोळे पण, आत्मिक डोळे पण. माणसाला कळूच देत नाही देव कोण आहे, प्रभू कोण आहे, ईश्वर कोण आहे, समजूच देत नाही आज. पण ज्या व्यक्तीला वाटतं की माझी अंधाराची पट्टी डोळ्यावरतून काढली पाहिजेत आणि मला देवाचं दर्शन झालं पाहिजे, त्याने येशू ख्रिस्ताकडे आलंच पाहिजे. प्रत्येक माणसाचा वेळ आहे, प्रत्येक माणसाचा समय आहे, प्रत्येक माणसाचा टाइम आहे. हालेलुया. देवाची इच्छा आहे, जसा तो पवित्र आहे, ज्यावेळेस प्रगट होतो, जसा तो पवित्र आहे, पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं आहे, तसा तुम्ही देखील आणि मी देखील पवित्र झालं पाहिजे. म्हणा सगळेजण आमेन. म्हणा सगळेजण आमेन. हालेलुया. पौल ज्या ठिकाणी सेवा कार्य करत होता, त्या ठिकाणी अनेक खोटे सेवक होते. खरं नाही सांगत लोकांना. काय सांगतात? म्हणा खोटं सांगत होता, खोटी सेवा कार्य करत होत्या. आणि लोक काय करतात आज? खोट्या शिक्षणावरती जास्त विश्वास ठेवतात. कशावर? म्हणा खोट्या शिक्षणावरती जास्त विश्वास ठेवतात. आणि खोट्या शिक्षणावरती जर त्यांनी विश्वास जास्त ठेवला ना, तर देवाच्या कृपेला ते लात मारतात. ते म्हणतात आम्हाला कृपेची गरज नाहीये. हालेलुया. पण कृपा आणि सत्य घेऊन येशू जगात आला. काय घेऊन? कृपा आणि सत्य घेऊन येशू. आणि गीताच्या 18व्या अध्यायामध्ये शेवटच्या वचनामध्ये लिहिलाय, ओवीमध्ये लिहिलाय, हे अर्जुना हे भारता, हे अर्जुना हे भारता, तू कोणाला शरण आहे? त्या परमात्म्याला शरण जा. त्याच्या कृपेने, काय शब्द आला? त्याच्या कृपेने तुला परमधामाची शांती प्राप्त होईल. काय पाहिजे श्रीकृष्णाला? अर्जुनाला काय पाहिजेत? अर्जुन कोणाकडे गेलाय? शांती घेण्यासाठी कोणाकडे गेला? श्रीकृष्णाकडे. आणि श्रीकृष्ण कोणाचा मार्ग दाखवतो? त्या परमात्म्याला शरण जा. श्रीकृष्ण म्हणतो मला शरण नको येऊ रे बाबा, मी नाहीये ती शांती देणारा, त्याचे परमात्म्याची कृपा तुला पाहिजे. म्हणून श्रीकृष्णाचं जे बोट आहे ना वर आहे, तो म्हणत नाही मी आहे तो म्हणून. आणि बघा हे गीता वाचणाऱ्यांचे डोळे कुठे आहेत मग? आणि श्रीकृष्ण बोट काय करतोय? तिथं लिहिलं काय आहे? तुम्ही वाचताय काय? तुम्ही जगाला सांगताय काय? हालेलुया. बोला येशू मसीह की. मग हे खोटं शिक्षण नाही तर काय? लिहिलंय ग्रंथामध्ये एक आणि तुम्ही ओरडतात एक, लिहिलंय एक आणि तुम्ही सांगतात एक. त्याचा अर्थ तर बघा, तो अर्थ कोणाकडे घेऊन जातोय? येशू मसीह की. तर खोट्या शिक्षणावरती जास्त लोक भर देतात आणि मग देवाची प्रीती जी आहे ते स्वीकारित नाही. देवाच्या जर कृपेला जर लात मारली, ती कृपा घेऊन जगामध्ये येशू ख्रिस्त आलेला आहे, सत्य घेऊन येशू जगामध्ये आलेला आहे, त्या ईश्वराची भेट तुम्हाला आणि मला घालून देण्यासाठी. आणि मग त्या येशू ख्रिस्ताला जर तुम्ही आणि मी लाथळलं ना, तर त्या देवासंग तुमची आणि माझी काय भेट होईल? या जगाच्या लोकांची काय भेट होणार आहे? म्हणून देवाची जी प्रीती आहे व्यर्थतेने लोक स्वीकार करू नये, असं लिहिलं आहे. देवाची प्रीती व्यर्थतेने, हालेलुया, स्वीकार करू नये. देवासाठी अंतःकरण आपले उघडा, हृदय उघडा, की देवा तुझं खरं प्रेम मला कळू दे, खरी प्रीती आम्हाला कळू दे, तुझी खरी ओळख काय आम्हाला कळू दे, तुझं खरं स्वरूप काय आम्हाला कळू दे. हालेलुया. आणि या खोट्या लोकांपासून तुम्ही आणि मी सावधान राहिलं पाहिजे. कोण आम्हाला देवाची भेट घालून देत नाही त्याच्यापासून लांब राहा. कोणी असू द्या तो, लांब राहायचं. पण जो आम्हाला खरी देवाची भेट घालून देत आहे ना, त्याची संगत आम्हाला धरायची आहे. शेवटचं वचन वाचूया. यशाचं पुस्तक 49वा अध्याय आणि वचन क्रमांक 6 आपण वाचूया. यशाचं पुस्तक 49वा अध्याय आणि वचन क्रमांक 6. हालेलुया. तो परमेश्वर म्हणतो,
याकोबाच्या वंशाचा उद्धार करावा, इस्रायलच्या रक्षिलेल्या लोकांस परत आणावे, म्हणून तू माझा सेवक व्हावे, यात काही मोठेसे नाही. देवाचे सेवक राष्ट्रांचा प्रकाश आहे. ऐका शेवटचं वचन. कोण आहेत तुम्ही? आम्ही कोणाची सेवा कार्य करतो? सगळेजण कोणाची सेवा कार्य करतो? आणि तुम्ही आम्ही या जगासाठी उजेड आहोत. या लोकांना घाणीतून अंधारातून बाहेर काढणारे तुम्ही आहात. म्हणा आमेन. मी आहे. म्हणा आमेन. जो विश्वास ठेवील ईश्वर त्याचा ऐकेल ते आहेत. पहा, मी याकोबास त्याचकडे परत आणावे, त्याच जवळ इस्रायलास. 6 वचन. परमेश्वर असे म्हणतो, याकोबाचा वंशजाचा उद्धार करावा. काय करावा? याकोबाचं जीवन काय होतं माहितीये का? लाबाडी करणारा. फसून निघाला होता, पळून गेला होता आपल्या बापाला फसून. याकोब मुलाचे नाव नका ठेवू. लाबाडी करणारा, फसवणारा, ठकवणारा त्याला म्हटलेला आहे. त्याचं तारण करायचं आहे. काय स्वभाव? फसवणाऱ्या लोकांचं काय करायचं? देवाला तारण करायचंय. मानव जातीचं काय करायचंय? काय करायचं आहे? हा, तो परमेश्वर म्हणतो याकोबाच्या वंशजाचा उद्धार करावा. जे गुण याकोबामध्ये होते ते गुण मानव जातीमध्ये आहे का नाही? आज घराघरामध्ये गुण दिसतात का नाही? कोण वाचवणार याच्यातून आम्हाला? आहे ना प्रश्न. पुढे असं लिहिलं आहे, इस्रायलाच्या रक्षिलेल्या लोकांस परत आणावे, म्हणून तू माझा सेवक व्हावे. कोणाचे सेवक व्हावे तुम्ही? देव त्या काळात यशाला म्हणत होता. आज तुम्हाला आणि मला म्हणतो, तुम्ही माझे काय व्हावे? सेवक व्हावे. सेवक. यात काही मोठेसे नाही, तर मजकडून होणारे तारण तू दिगांतापर्यंत निहावे. म्हणजे त्याला लिमिट नाही. 7 समुद्र पार. जिथं त्या तारणाची गरज आहे, देवाची गरज आहे, देव पोचला पाहिजेत, तिथं तुम्ही आणि मी जावं. आपण म्हणतो नाही, आपल्याला इथपर्यंतच ठेवलंय देवाने, इथंच ठेवलंय, एवढ्याच एरियात ठेवलंय, तालुक्यातच ठेवलंय, जिल्ह्यातच ठेवलंय, आपल्याला इथं नाही. देव काय म्हणतो? 7 समुद्राच्या पार जाय. जिथं माझी गरज आहे, जिथं माझं नाव नाही, त्या दिगंतापर्यंत मी तुला नेईन माझा सेवक झाल्यानंतर. जाऊशी वाटत नाही तुम्हाला अमेरिकेला, न्यूझीलंडला, फॉरेनला, आफ्रिकाला, इंग्लंडला जाऊशी वाटत नाही? इकडे टूर मारतात आपल्या. इकडून फिरून येतात गाडीवर 1.5 तासात, अर्ध्या तासात. अशा अपेक्षा करा देवा तुझी सेवा कार्यासाठी इंग्लंडमध्ये घेऊन जा, मला फॉरेनरमध्ये घेऊन जा, अमेरिकेमध्ये घेऊन जा, न्यूझीलंडमध्ये घेऊन जा, झारखंडमध्ये घेऊन जा, आंध्र प्रदेशमध्ये घेऊन जा. जिथे तुझं नाव नाही तिथे घेऊन जा मला. मी तुझा सेवक आहे. करा, रोज प्रार्थना करा. येशू मसीह की तुला राष्ट्रांचा प्रकाश असा मी नेमतो. राष्ट्रांचा प्रकाश म्हणून यशा म्हणतो, देव यशाला म्हणतो, मी तुला नेमलेला आहे, निवडला आहे तुला. आता तू या तुझ्या गावाचा प्रकाश आहे, घरातल्या लोकांचा प्रकाश आहे. घरापासून चालत घर, नंतर गाव, नंतर तालुका, नंतर जिल्हा, नंतर महाराष्ट्र, नंतर देश आपला, आणि मग देशाच्या पलीकडे बाहेर. सगळ्यांसाठी तू एक प्रकाश आहे, एक उदाहरण आहेस. आणि तू निवडलेला आहेस तर तू माझी भेट लोकांना करून देशील, समेट करून देशील, लोकांना दर्शन देशील माझं. तू उभा राहिला, लोक तुला म्हणते थँक्यू पाळसाहेब, तुम्ही आल्यामुळे देवाचं दर्शन आम्हाला भेटलं. देव कसा आहे आम्हाला कळालं, देव कसा प्रेमळ आहे आम्हाला कळालं. हालेलुया. सेवा कार्य करा, देवाला म्हणा आभार माना. आमेन, आमेन. देवाने आम्हाला निवडलं म्हणून त्याचे काय म्हणा.